नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन्ही शॉर्ट आणि फुल व्हिडिओमध्ये आपण क्रेमर्स मेथडचा अभ्यास केलेला होता. म्हणजे क्रेमरच्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, म्हणजे त्याच्या निश्चयाच्या किमती आपल्याला कशा काढायच्या. आज देखील आपण तेच बघणार आहोत, परंतु प्रश्नाचं स्वरूप वेगळे, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 किंवा 2 मध्ये दिलेली कृती पूर्ण करा या शीर्षकाखाली तो प्रश्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. मग तो प्रश्न पूर्ण करण्यापूर्वी आपण क्रेमरची मेथड एकदा परत अभ्यासूया, एकदम सोप्या पद्धतीने बघूया. सगळ्यात पहिले दिलेलं समीकरण ax + by + c या स्वरूपात असलं पाहिजे. नसल तर ते तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर d ची व्हॅल्यू a1 a2 b1 b2 a1 a2 x चे सहगुणक b1 b2 y चे सहगुणक असतात. dx = c1 c2 b1 b2 c1 c2 म्हणजे स्थिर पदे, ज्याला आपण कॉन्स्टंट नंबर म्हणतो. आणि जेव्हा dx चा रकाना येतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त y चे सहगुणक असतात, x चे सहगुणक नाही. सेम dy मध्ये c1 c2 स्थिर पद आहे आणि a1 a2 हे x चे सहगुणक आहे. x = dx भागिले d, y = dy डिवाइडेड बाय d. मग x ची व्हॅल्यू कशी काढायची ते माहिती, y ची व्हॅल्यू कशी काढायची ते पण माहिती. दीज आर द 5 स्टेप्स. हे 5 स्टेप्स आहेत जे आपण क्रेमरच्या मेथड मध्ये वापरतो. मग त्यामध्ये पुढील कृती पूर्ण करा. 2 मार्काचा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या तो एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतं. तेवढं तुमचं कॅल्क्युलेशन पक्क पाहिजे, तेवढी गणितीय प्रक्रिया तुम्हाला जमली पाहिजे. त्याच्यासाठी बेसिक मॅथ्स जे म्हणतो आपण, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मीन्स ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि त्याच्यावरील क्रिया या तुमच्या पक्क्या असणं अत्यंत आवश्यक आहे. बघूया मग. पहा, पुढील कृती पूर्ण केला. हे इक्वेशन दिलेले सगळ्यात पहिले तुमची येईल लक्षात, हे बरोबर ax + by = c या स्वरूपात आहे. याच्यामध्ये या ठिकाणी लगेच आपण आपल्या अभ्यासासाठी किंवा सोपं जाण्यासाठी पटकन लिहून घ्यायचं. a1x b1y = c1 a2x + b2y = c2. मग d तुम्हाला माहिती आहे, a1 a2 b1 b2. मग a1 a2 ची व्हॅल्यू काय, a1 3, त्याच्यानंतर इथं b1 किती येत आहे ते बघून घ्या, -2a, a2 2, त्याच्यानंतर b2 1, इथं a2 2 b2 याचा कोऑर्डिनेट काही नाही म्हणजे 1 असतो. पुढच्या स्टेप मध्ये इथं dx बरोबर दिलेले 3 16 उणे 2 1, त्यानंतर dy = 3 2 3 16. हे परत पाहिजे तर dx म्हणजे काय, तर c1 c2 b1 b2. c1 c2 म्हणजे हे स्थिर पद 3 आणि 16. b1 b2 म्हणजे y चे सहगुणक तुमच्या लक्षात येईल. इथं तर -2 आणि -1. सेम dy मध्ये y चे सहगुणक वगळून हे x चे सहगुणक 3 आणि 2 आणि c1 c2 हे स्थिर पद. बघूया मग. 3 1 3 या ठिकाणी तुम्हाला d चा फॉर्म्युला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार, 3 1 गुणला 3 1 3 मायनस कंसात उणे 2 गुणिले 2 म्हणजे 3 उणे बेदुणे 4 उणेचे 4 उणे गुणिले उणे अधिक 3 अधिक 4 बरोबर किती येतं 7. या ठिकाणी तुमची व्हॅल्यू होती 7. dx काय सेम याच प्रोसिजर प्रमाणे 3 गुणिला 1 वजा 2 गुणिले 16. पुढच्या स्टेपमध्ये 3 1 3 16 32, जे आपण मायनस गुणिले मायनस करतो. या ठिकाणी मायनस गुणिले मायनस हे 32, इथं तुमचे मायनस येणार 3 गुणिले उणे बरोबर अधिक 32. या ठिकाणी 32 आणि 3 किती येतात 35. या ठिकाणी 35. जसं आपण d आणि dx ची व्हॅल्यू काढली, d ची व्हॅल्यू काढली आपण, dx ची व्हॅल्यू काढली, आता dy ची व्हॅल्यू काढली. पण dy ची व्हॅल्यू काढताना परत तुमच्या लक्षात येईल, इथं तोंडी जर पाठीपाठ असेल तर तोंडी करू शकता. 16 48 मायनस 2 6, 48 मधून 6 केले, खाली किती राहिले 42. इथे किती येतं 42. पण डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तुम्हाला जर पाठीपाठ असतील आणि गणिती प्रक्रिया जर पक्के असतील तर तुम्ही ओरली सुद्धा पटकन करू शकता. हे फक्त तुमच्या समजण्यासाठी मी मेथड सांगितली. आता पाहूया x बरोबर काय फॉर्म्युला, dx / d. dx किती आलेला तुमचा या ठिकाणी 35, d किती आलेला आहे 7. 7 न 35 ला भाग द्या, 7 5 35. y बरोबर काय सूत्र, dy भागिले d. dy किती आला तुमचा 42, d किती आहे 7.
7 न 42 ला भाग द्या, किती आलं 6. उकल काय आली तुमची, x ची पहिली द्यायची 5, y ची किती आहे 6. अशा प्रकारे ही दिलेली कृती आपण विदिन इन 1 मिनिटात आपण कंप्लीट केलेली आहे. सेम मेथड लक्षात ठेवा, d dx dy x बरोबर dx डिवायडेड बाय d, y बरोबर dy भागिले d आणि फिल इन द ब्लँक्स व्यवस्थित कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. आजच्या या शॉर्ट व्हिडिओ मध्ये एवढंच होतं. जास्तीत जास्त हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.